पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। निष्ठयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतानिया, दुसरे चरणा संतानिया, पादाने कथेचा विचार जगपादाने कथेचा विचार, जगपादाने कथेचा विचार। बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। रामरायाच्या या पावन दरबारामध्ये आज या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून हा महोत्सव आपण करत आहोत। कशाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माहित आहे। मागल्या वर्षी नाव सायना दीदी हिचा शाळेमध्ये जात असताना अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा देहांत झाला आणि त्याला 1 वर्ष पूर्ण होते। हे फुल उचला बरं, पाय पडले माझा। त्या निमित्ताने आपण असं म्हणू की त्या स्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे। हरिभक्तीपरायण राजू महाराज गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या मुलांचा सांभाळ करतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत प्रेमाने सांभाळ करतात। त्यांच्या शिक्षणाकडे सुद्धा
खूप लक्ष देतात. मला तर असं वाटतं की त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा इतकं लक्ष त्यांच्या शिक्षणाकडे दिलंच नसतं, देऊ शकले नसते. एवढं लक्ष या मुलांच्या शिक्षणाकडे राजू महाराज देतात. आणि म्हणूनच यातले काही विद्यार्थी डॉक्टर होतात. आहे ना आता शिकते काय नॅचरोपॅथी म्हणून खऱ्या अर्थाने तिथपर्यंत शिक्षण होते. काही मुलांचं शिक्षण खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने होते. तू इथंच आहे. तुझं नाव काय? हां, श्रावणी. कितवीला आहे तू आता? 9वी. हां, श्रुती तू कितवीला आहे? 10वीला. गौरी तू कितवीला आहे? 12वीला. तू कितवीला आहे? 9वीला. कितवीला आहे तू? 8वीला. 8वीला आहे तू? आणखी कोण कोण आहे यातलं? गिरिजा तू कितवीला आहे? हां, 9वीला. तू कितवीला आहे? हे इथलेच आहेत ना मुलं सगळे? शरयू तू कितवीला आहे? हां, 4थीला. साक्षी तू कितवीला आहे? 9वीला. 6वीला. अच्छा. मला असं वाटतं की राजूचा आणि यांचा तसा रक्ताचा काही संबंध नाही. तुम्हाला माहीत आहे माझ्यापेक्षा मी तर फार लांबचा. 1-2 वेळेला आलो होतो. फोनवर संपर्क असतो तसा. रक्ताचा तसा काही संबंध नाही. मग हा संबंध आहे काय? विठ्ठला विठ्ठला रक्ताचाही संबंध नाही, नात्याचाही संबंध नाही. तरी सुद्धा हा संबंध मला असं वाटतं की तुझं पूर्ण नाव काय? अच्छा अच्छा. हा संबंध नसताना सुद्धा या ठिकाणी या मुलांना शिकवल्या जाते, या मुलांना सांभाळल्या जाते. हा नेतीने राजूकडे दिलेला संबंध आहे. हा त्याच्या अंतकरणाने राजूकडे दिलेला संबंध आहे. काय असते पहा की खूप चांगलं व्हावं असं सगळ्यांनाच वाटतंय. खूप चांगलं व्हावं, देशामध्ये खूप चांगलं असावं, शेतकऱ्याचं आणखी चांगलं असावं, आणखी चांगलं असावं, खूप चांगलं असावं. आणि असं चांगलं करणारी माणसं सुद्धा असावीत, नाही का? चांगलं करणारी माणसं असावीत, झुंजणारी माणसं असावीत, सेवा करणारी माणसं असावीत. पण ते दुसऱ्याच्या घरात असावी. आपल्या घरामध्ये मात्र आपलं सांभाळणारी असावी, आपल्या घरामध्ये पैसा कमावणारी असावी, आपल्या घरामध्ये आपलं सांभाळणारे असावेत. असं वाटते ना? मला असं वाटते की हे असावं असं ज्याला वाटत असेल त्यांनी त्याच्यामध्ये स्वतः असलं पाहिजे ना, स्वतः असलं पाहिजे. आणि म्हणून आता आमच्या एका आश्रमामध्ये 250 मानसिक मनोरुग्ण आहेत. मानसिक मनोरुग्ण, बेवारस मानसिक मनोरुग्ण, त्यांच्या हातापायामध्ये डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत असे. त्या ठिकाणी नंदू पालवे म्हणून नावाचा मुलगा आहे, तो सगळं चालवतो. डॉक्टर आहे स्वतः. डॉक्टर की सोडली त्याने आणि यांची सेवा करतो. एक आहे पीडित महिला, 950 महिला सोडवल्या. त्याचं नाव अमोल आहे. त्याने स्वतःचा पूर्ण व्यवसाय सोडला. श्रीमंत होता, चांगल्या फॅक्टरीमध्ये नोकरी होती. त्याच्या हॉटेल त्यांनी विकल्या, जागा घेतली आणि पीडित महिलांसाठी तो काम करतो. एक शेडके म्हणून आहे सर, अनंत शेडके. ते शिक्षक आहेत. 80-90 हजार रुपये त्यांना पगार आहे. पण त्यांच्याकडे आता 75 मुलं आहेत.
की तो सगळा पगार ते त्या मुलांसाठी खर्च करतात. एक श्रीनिवासजी आहेत, त्यांच्याकडे 24 वृद्ध आहेत. त्या 24 वृद्धांना ते सांभाळतात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या घटना ह्या महाराष्ट्रातल्याच आहेत. हे असल्या पाहिजे असं सगळ्यांना वाटतंय. बऱ्याचदा आम्हाला बोलत असताना लोक असं म्हणतात की महाराज खूप चांगलं काम करताय तुम्ही, चांगलं गाईचं काम करताय तुम्ही, तुमच्या संपर्कामध्ये 17,000 गायी आहेत म्हणतात. म्हटलं हां आहेत. चांगलं काम करतात म्हणण्यासाठी काही लागत नाही ना. काय लागते त्याला? राजूगडा तू फार चांगलं काम करतोय म्हणायला काय लागतं? नाही, काय लागते याला? हे म्हणायला काय लागते? याला तर काही मीटर नाही त्याचं. समजा जर याचं मीटर जर असतं तुम्हाला बसवलेला, किंवा राजू तू खूप चांगलं काम करतो, आणि तुमचे जर काही पैसे कटले असते ते म्हटले नसतं तुम्ही. असंच ना, की बाबा तू खूप चांगलं काम करतो असं म्हटल्यानंतर तर रिचार्ज मारावं लागलं असतं, तर मग यांनी चांगलं म्हटलंच नसतं. महाराज चांगलं म्हणायला काही लागत नाही, चांगलं करायला कष्ट लागत असतात. विठ्ठल 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 बोल बोलता वाटे सोपे, करणे करिता टिर करणे बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टिर करणे करता टिर कापे, करणे करता टिर बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टिर कापे, करणे करता टिर कापे, करणे करता टिर कापे, बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टिर कापे, करणे करता टिर कापे, करणे करता टिर कापे. केल्याशिवाय समजत नसतं. पहा, केल्याशिवाय आनंदही भेटत नसतो. करणं ही गोष्ट बोलण्या इतकी सोपी नाही. कीर्तनकाराच्या जीवनामध्ये फक्त बोलणंच असेल, त्याचं चालणं जर त्या पद्धतीचं नसेल, तर महाराज म्हणतात त्यांची न वंदावी पाऊले. त्याची न वंदावी पावले. मग कोणाची वंदावी पावले? बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले. बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले. बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले. बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले. करणं अत्यंत महत्त्वाचं असते. आपण सगळे जाणकार आहात. आमच्या गाडीतच विषय झाला की बा किती सांगितलं तर काही परिणाम होत नाही समाजावर. अशी परिस्थिती आहे. पण परिणाम होण्यासाठी कीर्तन असतात. कीर्तनं करमणुकीसाठी नसतात. परिणाम नाही असंही म्हणता येणार नाही. पण ज्या पद्धतीने कार्यक्रम आहेत त्या पद्धतीने परिणाम नाही. का होत नाही तो भाग आणखी वेगळा आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही एखाद्या कामाचा आनंद घेणार नाही, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या कामी पडणार नाही, तोपर्यंत तुमच्या संपत्तीचा तुम्हाला आनंद भेटणार नाही. लक्षात ठेवा. माऊलीची एक सुंदर ओवी आहे यासाठी. माऊली असं म्हणतात, दुसऱ्यासाठी काय करतात,
दुसऱ्यासाठी आपण किती कसं काम केलं पाहिजे. माऊली असं म्हणतात, पायी काटा नेहटे, पायी काटा नेहटे. महिलांनो, तुम्हाला अर्थ समजतो ना याचा, समजून घ्या. आता ऐकलं असतं, आला असतं, ऐका ना आता प्रेमाने, नाही का. 9 वाजेपर्यंतच आहे. पायी काटा नेहटे, ती व्यथा जीवी उमटे. भाऊ, तुम्हाला काटा मोडल्यानंतर किती तासाने समजते? त्याच तासाला, म्हणजे म्हणजे किती 10 मिनिटाने समजते. काटा मोडल्यानंतर किती तासाने समजते तुम्हाला? त्याच तासाला समजते, शेवटच्या मिनिटाला, त्या तासाच्या. पायी काटा नेहटे, ती व्यथा जीवी उमटे. बरोबर आहे. तैसा पोडे संकटे पुढीलाचे, तैसा पोडे संकटे पुढीलाचे. या ओवीचा अर्थ तुमच्या लक्षात आला का? आला का? सांगतो. पायी काटा नेहटे, काटा तर माहित आहे ना तुम्हाला. बरं, काटा माहित नसला तरी काटा काढणं तर माहित आहे ना. काटा काढणं माहित आहे ना तुम्हाला, दुसऱ्याचा काटा असं म्हणतं का रे. पायी काटा नेहटे, ती व्यथा जीवी उमटे. ती व्यथा जशी जितक्या त्वरेने आपल्याला कळते, आपल्याला त्याचं दुःख होते. तैसा पोडे संकटे पुढीलाचे, त्या पद्धतीने जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो त्याला माणूस म्हणतात. पुढची ओवी तर आणखी चांगली आहे. निम्न भरेली या उने, पाणी ढळोची नेणे, तैसे दुःखिता शांत वने पुढीलाची. असं काही पुढचं आहे पहा. ओवीचा अर्थ असा आहे की एखादा खड्डा जर पुढे आला आणि एखादं पाणी जर त्या रस्त्याने निघालेलं असलं आणि त्या मार्गामध्ये, त्या पाण्याच्या मार्गामध्ये जर तू असा आला ना, तर ते पाणी असं बाजूला निघून जातं बघा. बरोबर आहे का नाही? म्हणजे खड्डा जर समोर आला आणि त्याच मार्गाने जर पाणी निघालं की पुढे खड्डा आहे बाबा म्हणून ते बाजूनं निघून जाते का नाही? मग काय करते? खड्ड्यात उतरते. बरं, उतरल्याबरोबर उडी मारून निघून जाते का नाही? बरोबर पंक्तीच्या वेळेवर येते का नाही? ते पाणी त्या खड्ड्यामध्ये उतरते, एकदम उडी मारून जात नाही. तो पूर्ण खड्डा भरते, नंतर निघून जाते. पाणी किती कमी असू द्या, खड्डा कितीही मोठा असू द्या, तो भरल्याशिवाय ते पुढे जाणं जसं जाणत नाही, तसं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झाल्याशिवाय जो आपलं मरण जाणत नाही तो माणूस आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. आश्रमावर बसलो होतो आम्ही. एकदा आश्रमावर पुस्तक वाचत बसलो होतो आणि आमच्याच भागातले काही 4-5 लोक आमच्या समोरून बसले. ओळखीचे होते. म्हटलं का रे, कसं काय येणं केलं? तुमच्याकडे आलो म्हणे महाराज. अत्यंत ओळखीचे असल्यामुळे हक्काने बोलत होते. म्हटलं काय काय काम घेऊन आलात? महाराज म्हटले, ते तुमच्यासोबत जो शिकायला होता त्याच्या मुलीचं लग्न आहे. म्हटलं तो तर वारला रे. हा, म्हटलं तोही वारला, ती बाईसुद्धा नाही आता, ती मुलगी एकटीच आहे. भांडे घासते एका घरी आणि तिचं लग्न आहे. आणि
माईक इकडे कर. हां, त्यांनी शब्द दिले होते पण तो आता नाकार देतो. तो म्हणतो की बा या पुरीच्या शिक्षणाला बी पैसे दिले त्याच्यामुळे मी काही ह्या लग्नाचा विचार करू शकत नाही. मग तुमचा काय विचार आहे? ते म्हटले की आम्हाला असं वाटते की तुम्ही त्या मुलीच्या लग्नाची पंगत दिली पाहिजे. किती लोकांची पंगत असेल रे? 400 लोकांची असेल म्हणे पंगत. मी त्यांना म्हटलं की मी काही पंगत देणार नाही कडे. आम्ही का महाराज का पंक्ती देण्यासाठी असतो का? आम्ही पंक्ती घेण्यासाठी असतो. एका दिवशी 4 लोकांच्या पंक्ती घेतो का आम्ही? तुला कसं काय पंगत द्यायचं? एका दिवशी 4 लोकांचे संकल्प असतात. याला तो माहीत नसतो, तुला हा माहीत नसतो, नाही का? आम्ही का पंक्ती देण्यासाठी असतो का रे का? आम्ही पंक्ती घेणारे माणसं आहोत. नाही देणार पंगत. जरा जवळचेच असल्यामुळे जरा रागावले. कोणाच्या मळ्यावर घालणार आहे रे म्हणे तू? हे झाले इतके पैसे पंगत येत नाही, पंगत येत नाही म्हणे. हां, इतके पैसे घेता पंगत येत नाही गरीबाच्या पोरीची. काय सांगता रे कीर्तनात म्हणे? अरे म्हटले पागल आहे का तू? माझं भाग्य आहे की तुम्ही माझ्याकडे आलात. मी फक्त त्या मुलीच्या लग्नाची पंगत देणार नाही, सगळ्या लग्नाचा खर्च मी देणार आहे. मंडप आहे, आंधण आहे, काही कबूल केलं असेल तर ते आहे. तुम्ही फक्त करायचं काम करायचं, खर्च मी देऊन टाकेल सगळा. योगायोगाने त्या दिवशी मी होतो आणि मी त्या लग्नासाठी थोडा हजर होतो. अत्यंत गरिबाच्या लग्नात जाण्याची शरम लागत असते मोठ्या माणसाला. आता एकदम छोटासा मंडप होता. लग्न झालं होतं. अशी कमांडर गाडी एका बाजूने उभी होती, मी एका लिंबाखाली उभा होतो. आणि महाराज ती पोरगी इतकी रडायची ना, मायबाप नसलेली होती. कोणाच्या गळ्यामध्ये पडून रडावं तिला कळत नव्हतं. एक कल्पना करा तुम्ही. मला असं वाटतं की आपल्या मुलीला वाटी लावत असताना तिची माय खूप रडते. त्याहीपेक्षा तिचा बाप जास्त रडत असतो. कारण मुली बापावर खूप प्रेम करत असतात. बाप आजारी पडू द्या आणि त्याचे शेवटचे दिवस असू द्या, पोरं नाही सोय करत महाराज, पण मुली मात्र आपला प्रपंच सोडून आपल्या वडिलाची सेवा करण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही. लक्षात तुम्ही पहा, एखादा खूप आजारी असलेला बाप असेल, मुलीला देण्यासाठी त्यांनी कंजूशी केली असेल, तोंडावरच्या माशा हाणण्याची ताकद सुद्धा त्याच्या हातातली निघून गेली असेल, आता मरण जवळ आलेलं असेल, त्याच्या तोंडावरच्या माशा हाणणारी जे तुम्हाला दिसेल ना, नक्की समजा की ते त्याची मुलगी आहे म्हणून. नक्की समजा. म्हणून मुलीला वाटी लावत असताना, मुलीला विदाई करत असताना, ज्यावेळेला मुलगी आपल्या बापाच्या गळ्यामध्ये पडते, त्यावेळेला पर्वतासारखं कठोर अंतकरण असणारे बाप हे ढोरासारखे रडत असतात. रडतात ना, खूप रडतात. ती सुद्धा रडत असते. हिला बिचाराला मायबाप नव्हता. कोणाच्या गळ्यामध्ये पडून रडावं तिला समजत नव्हतं. अशी गाडी, कमांडर गाडी, तोही मजूरच होता. त्याच्या पाठीमागं ती निघाली होती. काही गावातल्या महिला, काही पुरुष होते. मी ते सगळं चित्र एका लिंबाखाली उभं राहून पाहत होतो. आणि कधी त्या बिचारीने ते गाठ सोडली उपरण्याची मला माहीत नाही, पण तिने उपरण्याची गाठ सोडली, माझ्याकडे पडत आली, माझ्या गळ्याला मिठी मारली, खूप जोराने रडत होती. आपण सुद्धा तेवढं कधी रडलो नाही जीवनामध्ये. काही संबंध नव्हता, काही संबंध नव्हता. म्हटलं पोरी मरशील तू, इतकं रडत असतात का? मरून जाशील तू. त्यावेळेला तिला सांगितलं होतं, चिंता करू नको, आजपासून तुझा बापही मी आहे, आजपासून तुझी माय सुद्धा मी आहे, जा. मला असं वाटतंय की 2 पैसे शिल्लक ज्याच्या खिशामध्ये आहेत, त्याच्या समोर जर असा एखादा प्रसंग आला आणि त्या प्रसंगाला जर तो माणूस कामी पडत नसला, तर त्याला सज्जन कसं म्हणणार आहे तुम्ही? त्याला साधू कसं म्हणणार आहे तुम्ही?
त्याला चांगलं कसं म्हणणार आहे तुम्ही? अरे अकरुणत्वम अकारण विग्रहा, दुर्जनाचे लक्षण आहे ते. दुसऱ्याबद्दल ज्याच्या अंतकरणामध्ये अजिबात करुणा नाही, हा कुठेही असला तरी दुर्जन आहे, लक्षात ठेवा. इथं उभा असला तरी दुर्जन आहे, इथं उभा असला तरी तो दुर्जन आहे. अकरुणत्व, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी न होणारी माणसं हे समाजामध्ये दुर्जन म्हणून जगत असतात. पहा, संधी पुन्हा पुन्हा येत नसते लेको. ज्या वेळेला एखाद्या श्रीमंताच्या समोर एखादी संधी प्राप्त होते ना, त्यावेळेला ती संधी त्याचा उद्धार करण्यासाठी प्राप्त झालेली असते. आम्हालाच कसं काय मागताय? अरे तुझा उद्धार करायचा आहे म्हणून मागतो लेका तू. म्हणून विषय असा आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तैसे श्रांता तोषोनी सामोरी जाणे, पहिल्या ओळीचा विषय. आणि म्हणून बघा, तुम्हाला कसं पाहता येते मला माहीत नाही. तुम्ही कीर्तन कथा कशासाठी ऐकताय हे आमच्या लक्षात येत नाही. अरे प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा असतो. अर्जुनाचा धर्म त्या काळातला वेगळा होता, म्हणून त्याला भगवंताने सांगितलं की तू युद्ध केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. इथं माळ जपण्यासाठी नाही आला तू, इथं भजन करण्यासाठी नाही आला तू, इथं मी निघून जाईल आणि मी असं करील ते गप्पा मारण्यासाठी इथं आला नाही तू, इथं युद्ध करण्यासाठी आला. आणि युद्ध करणं हा तुझ्या जीवनातला परमार्थ आहे. विठ्ठल नेतीने आपल्याकडे जी जबाबदारी दिली असेल, नेती जबाबदारी देत असते. प्रारब्धाने या गोष्टी प्राप्त होत असतात. सगळ्या जर कष्टाने झाल्या असत्या तर भिकारी दिसले नसते. सगळ्या जर कष्टाने झाल्या असत्या तर रोगी दिसले नसते. सगळ्या गोष्टी जर कष्टाने झाल्या असत्या तर मरणारी माणसं दिसली नसते. समाजामध्ये दिसतायत ना तुम्हाला गरीब लोक, समाजामध्ये रोगी दिसतायत ना, हे प्रारब्ध आहे. कधी वाईट असते तर कधी चांगलं असते. वाईट प्रारब्ध ज्या वेळेला आपल्यावर येते त्यावेळेला आपल्याला देवाची आठवण येते, पण चांगलं प्रारब्ध आपल्यावर येते त्यावेळेला आपल्याला गरिबाची आठवण येत नाही. प्रारब्ध चांगलं आहे ना, त्या प्रारब्धाचा चांगला विनियोग करण्यासाठी तुम्हाला प्रारब्ध दिलंय ना. आणि त्या प्रारब्धाचा विनियोग जर तुम्ही चांगला करत नसाल, चिंता करू नका, एक दिवस ते प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, विश्वास करायचा नाही. महाराज म्हणतात, या धनाचा न धरी विश्वास, या धरी विश्वास, याचा याची न चुके तरी भोगशील काया, याचा याची न चुके तरी भोगशील काया, याचा याची न चुके तरी भोगशील विश्वास असतो. पाहिले असतील आपल्या जीवनामध्ये आपण अनेक लक्षाधीश लोक आज भिक्षाधीश झाले. पाहिले असतील आपल्या काळामध्ये आपण अनेक गरीब लोक आज श्रीमंत झाले ना. खूप श्रीमंत झाले. खूप गरिबी होती. दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपण केल्याशिवाय चूल पेटत नव्हती. 5-5 घरचे भांडे घासावं लागत होते. त्यावेळेला पोराचं शिक्षण झालं, पोरगं शिकलं, खूप मोठं झालं. सगळ्या गावात श्रीमंत तेच आहेत आता. या धनाचा न धरी विश्वास. पण ज्या ज्या वेळेला प्रारब्ध आपल्याला अनुकूल असते महाराज, त्या वेळेला त्या प्रारब्धाचा विरोध करतो आपण. खरं सांगू का तुम्हाला, अनुकूल प्रारब्धाचा फक्त उपभोगासाठी जे माणसं विचार करतायत ना, रावण आहेत रावण. अनुकूल प्रारब्धाचा फक्त उपभोगासाठी जे विचार करतायत ते लंकेतले रावण आहेत. लक्षात ठेवा, अनुकूल प्रारब्धाचा जे दुसऱ्यासाठी विचार करतायत ते अयोध्येतले राम आहेत. लक्षात ठेवा.
प्रारब्ध हे प्राप्त झाल्यानंतर त्याचा विनियोग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून जसं प्रारब्ध असेल त्या अरे शक्ती आहे दुर्बलाचं रक्षण करण्यासाठी वापरली पाहिजे. ज्ञान आहे अज्ञानी माणसासाठी वापरलं पाहिजे. खलस्य साधुर विपरीतम येतात ज्ञानाय दानाय च रक्षणाय. आणि धन आहे ते हे गरिबासाठी वापरलं पाहिजे. तो सुज्ञ आहे तो शहाणा आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा अर्थाने दुसऱ्याचं काम करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुझ्या शिक्षणाचा आतापर्यंत खर्च कोणी केला? पप्पाने केला? या पप्पाने का घरच्या? तुझ्या शिक्षणाचा खर्च कोणी केला? पप्पाने केला ना. आतापर्यंत सगळा. जेवण घेऊन देतात का नाही? नाही. तुला देतात जेवण? चष्मा गिस्मा? हा. ही सगळी मुलं आहेत. या सगळ्या मुलांचा खर्च किती वर्षापासून? 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. श्रुतीच ना तिचं ना? गायत्री. तुमचा सगळा खर्च पप्पाच करतायत ना? किती वर्षापासून? 10 वर्षापासून. 10 वर्षाच्या पूर्वी त्या मुली हे ती फार लहान होती. महाराज मी आलो त्यावेळेला खूप लहान होती. ह्या तर आणखी लहान होत्या नाही का? 10 वर्षापासून या सगळ्या अच्छा वकील आहे तुम्ही? इथंच होते? अरे वा. गाव कोणचं तुम्हाला विचारायला काही हरकत नाही. वेळापूर. घरी कोण आहे? आणखी नाही. आई फक्त आहे. आई काय करते? मजुरी. अजून पण आता नाही करत. आणि वडील? नाही. हा वकील आहे. वकील हे 100% कोणी मास्तर होणार आहेत, कोणी शिक्षक होणार आहेत, कोणी प्राचार्य होणार आहेत, कोणी वकील होणार आहेत, जज होणार आहेत. कुठे जज आहे तू? आम्हाला नको उभं करू तुझ्या समोर एखाद दिवशी. वकील आणि तू जज म्हटल्यावर काय? इतक्या वर्षापासून या मुलांचा सांभाळ जर होत असेल तर महाराज मला म्हणावं लागेल हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखे. जो सत्य बोलतो दुसऱ्याच्या दुःखाने जो दुःखी होतो त्या दुःखामध्ये सहभागी होतो तो फक्त पूजा करत नाही, तो आषाढीची महापूजा करतो. आषाढीची महापूजा करण्यासाठी तसं मुख्यमंत्रीच व्हावं लागतं. आणि आता मुख्यमंत्री होणं काही सोपं नाही. विनेकरी तुम्हाला जरी वाटत असलं तरी व्हायचं का मुख्यमंत्री तुम्हाला? हे दोघं उपमुख्यमंत्री आणि तुम्ही मुख्यमंत्री.
व्हायचं का उपमुख्यमंत्री? व्हायचं नाही म्हणजे व्हायचंच नाही का? होणार नाही का व्हायचं नाही? हा मग असं म्हणा ना, व्हायचं नाही म्हणतात. होणारच नाही. तुम्ही जर उपमुख्यमंत्री झाले तर तुमचे भांडणच बघा कार्तिक वारीला. मग कोणी पूजा करायची? विष्णूची महापूजा करण्यासाठी एवढं मोठं व्हावं लागतं. एकदाच पूजा घडते. पण लक्षात ठेवा, या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी 6 महापूजा सांगितल्या. 6. दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं, हे विष्णूची महापूजा आहे गड्या. अनेक लोक दुःखी आहेत गड्या समाजामध्ये, खूप दुःखी आहेत. अरे काही मुलं आपल्या बापाला स्टँडवर सोडून देत आहेत. काही मुलं आपल्या बापांना स्टेशनवर, आईला स्टेशनवर सोडून देतात. विमानातली गोष्ट तर आपण ऐकलेली आहे. आणि हे सगळे म्हातारे तिथे राहतात. महाराज एक गोखले नावाचे काका होते. त्यांना विचारलं आम्ही, काय काका मुलं कुठे आहेत? मेलेत महाराज. तहसीलदार होते, 35-36 हजार रुपये पेन्शन होतं. मेलेत महाराज पोरं. असते तर इथं आलो असतो का? एक दिवस पोरगा आला, रूममध्ये गेला, असं वाटलं गप्पा करण्यासाठी गेला. चाकू काढला महाराज, सगळ्या सह्या घेऊन टाकल्या म्हाताऱ्याच्या, निघून गेला. 15 दिवसात पागल झाला हा माणूस, वेळा झाला. अंतविधीला सुद्धा नाही. ही घरच्या लोकांची अवस्था आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही पहा कसं ऐकताय मला माहीत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किती कष्ट करा, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कितीही जमा करा, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कितीही द्या, तुम्ही फक्त जास्त दिवस जगून पहा. तुमच्या पाठीला चांद्या पडू द्या. ज्यांच्यासाठी तुम्ही खोटं नाटक जगलात ना, कमाई केली ना, तीच माणसं एक दिवस तुमच्यासाठी नवस केल्याशिवाय राहणार नाहीत. बघा कशाचा? 100%. 100%. असं भ्रमात राहूच नका की आपण आता आहोत आणि आपले पोरं. काही नाही. असे बरेच भाऊ पाहिलेत मी की या भावासारखे भाऊच नाहीत, पण जोपर्यंत वाट्यावर आले नाही तोपर्यंत चांगले होते. ते वाट्यावर ज्या वेळेला आलेत ना त्यावेळेला भांडणं करायला लागले पहा. आणि म्हणून तुमच्या कुटुंबासाठी कितीही जगा गड्या. तुम्ही तुमचं शेत तुमच्याच मुलाला देणार आहात ना? का हो? शेती पोराला देणार आहेत ना? कोणाला आम्ही घ्यायला तयार आहोत ना? कोणाला म्हणजे आम्ही देतो. मुलालाच देणार आहे शेती, मुलाला देणार. पण तुमचा मुलगा त्या शेतीवर तुमची पाठी लावणार आहे. कुटुंबासाठी जगणारी माणसं मरत असतात. फक्त कुटुंबासाठी जगणारी माणसं मरत असतात. आणि अनाथासाठी जगणारी माणसं मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहत असतात. बरोबर आहे ना? मेल्यावर सुद्धा. उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे
नाव कोणीतरी घेतलं पाहिजे असं वाटतंय ना, आपला मान झाला पाहिजे असं वाटतंय ना, आपल्याला शाल श्रीफळ भेटलं पाहिजे असं वाटतंय ना. अरे असं वाटत असेल तर मग चांगलं काम करावं लागेल ना. चांगलं नाही करावं लागणार, फक्त मान पाहिजे आणि वर्गणी काहीच नाही. अरे वा रे वा, मान, फक्त मान. तसा नाही भेटणार महाराज. झालंय 15 मिनिटामध्ये थांबणार आहोत आपण. मला आपल्याशी चर्चा, मी काही कीर्तन करायसाठी, मी चर्चा करायसाठी आलो. आणि चर्चा म्हणजेच कीर्तन असते. काहीतरी आपल्याला वाटलं पाहिजे असं म्हणून. श्रीमंताची नावं राहत नसतात. उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही सांगा. ऐकायला येते का? येते. आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? मला अर्थमंत्री सांगा. आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? का नव्हतेच? आपल्या देशाचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते भाऊ? का नव्हतेच? मग सांगा ना नाव. तुम्ही सुशिक्षित दिसता जरा, पॅन्ट वगैरे. आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? त्यांचा मावस भाऊ होता. त्यांचे मावस भाऊ आहेत. मी कशासाठी विचारलंय तुम्हाला माहित आहे का? अरे मेलेत नाही माणसं, त्याच्यासाठी बोलतोय. मेले ते मेले का नाही? जिवंत असते तर त्यांचे नाव आपल्याला आठवणीत असते. मेले नाही माणसं. अर्थमंत्री मेले, कृषी मंत्री मेले, रेल्वे मंत्री मेले ती माणसं. आपल्या महाराष्ट्रातले पहिले अर्थमंत्री सुद्धा मेले. पण आता सांगा मुख्यमंत्री तुम्ही की रेडा कोणी बोलावला? मला सांगा, मला बोलवलं का नाही? कोणी बोलवला? माऊली. हे माहिती आहे का नाही तुम्हाला? हा जिवंतपणा आहे, लक्षात ठेवा. उत्तमची उरे माहिती आहे तुम्हाला? ज्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्या काळातल्या धर्म मार्तंडाने, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल तुम्हाला. त्याग करायच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता. वैराग्य म्हणून निघून गेलात, परत आलात, प्रपंच मांडलाय. हा कलंक आमच्या समोर उभा केलाय तुम्ही. या 4 मुलांनी हे मुलं आमच्या समोर उभे केलेत तुम्ही. माधवगिरी मागण्यासाठी येत आहेत. त्यांना पाहिल्यानंतर स्नान करावं लागते आम्हाला. तुम्हाला एकच शिक्षा आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे तुम्ही. तुमच्या मुलाला आम्ही पदरात घ्यावं असं वाटत असेल तर घेतलं हो. पोरांसाठी 2 वर्षाची होती मुक्ताबाई. मुक्ताबाई फक्त 2 वर्षाची होती. 2 वर्षाच्या मुक्ताबाईला त्यांची आई सोडून गेली, लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यांना हा इतिहास माहीत आहे. आपल्या मुलांना यांनी पदरात घ्यावं म्हणून त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आई असते पहा. घडलेली घटना आहे. 2 किडन्या गेल्या होत्या एकाच्या. विचारलं त्याच्या भावाला की तुला एखादी किडनी देता येईल का? तो म्हटले बरोबर आहे डॉक्टर साहेब, पण आता मी एक किडनी देऊन माझ्यावरच हा प्रपंचाचा बोजा आहे. नंतर आम्हाला दोघांनाही कशाला आधू करताय बा तुम्ही? मी दिली असती, मी माझा भाऊच आहे तो, मी दिली असती किडनी. पण आम्ही तो आणि मी जर सारखाच झालो तर मग हा कसं काय काम करावं? आम्ही नाही दिली. त्याच्या बायकोला विचारलं
डॉक्टर साहेब बरं आहे, पण या मुलांना कोणी सांभाळायचं माझी किडनी दिल्यानंतर? मग डॉक्टरांनी आईला विचारलं, तुम्ही देणार का? त्यावेळेला माय म्हटली, डॉक्टर माझं पोरगं जर जगत असेल ना तर माझ्या अंगात जेवढ्या किडन्या असतील तेवढ्या काढून टाका. तिला माहीत नव्हतं किडन्या किती असतात. फक्त माझं पोरगं जगलं पाहिजे. मी मेली तरी चालेल पण पोरगं जगलं पाहिजे असं विचार करणारी जी असते ना ती फक्त माय असते. लक्षात ठेवा, फक्त माय असते. ज्यांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं आणि ज्या वेळेला ज्ञानोबारायांना त्या रेड्याने शुद्धीपत्र दिलं की शुद्धी आहात, ज्ञानोबाराय माझे शुद्ध आहेत, ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद. रेड्याने दिलं महाराज शुद्धीपत्र, यांनी नाही. रेड्याने दिलं, रेड्याने. या रेड्यांना नाही समजले माऊली, रेड्याला समजले. शुद्धीपत्र दिलं आणि ते शुद्धीपत्र भेटल्यानंतर ज्ञानोबाराय परत येत असताना नेवाशामध्ये थांबले. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली आणि शेवटी गुरुने विचारलं, ज्ञानदेवा काय पाहिजे तुला माग, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, मी तुझा भाऊ आहे तसाच मी तुझा गुरु आहे. त्या आपल्या गुरुकडे काय मागितलं या माऊलीने? जय खडाची व्यंकटी सांग तया सत्कर्म रती वाढ, जो जे वांशील तो तिला हो सज्जनानो. म्हणून त्या माऊली ठरल्या. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, मर्यादित नसल्या पाहिजेत. कुठंतरी आपल्या कृतीमध्ये त्या येणं महत्त्वाचे आहेत. रामरायाच्या दरबारामध्ये आहोत आपण. 10 मिनिटं राहिले आपल्याकडे. सज्जनानो, सापत नाही होती काही काही, सख्खी नाही, सापत नव्हती. सापत नाहीने वर मागितले. एका वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास म्हणून. आईने मागितला ना, मग वनवास मागितला असेल तर आपण गेलं पाहिजे. ज्यावेळेला रामप्रभू कैकेयीच्या सदनी गेले, कैकेयी पलंगावर बसली होती काळे वस्त्र परिधान करून आणि बिना पंखाच्या पक्षाप्रमाणे राजे खाली पडले होते. विचारला आईला की मा, बाबाच्या दुःखाचं कारण काय मा? आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा मा, आणि आमची चूक जर क्षमा करण्यासारखी नसेल तर आम्हाला सजा द्या मा. पण ज्याचा मुलगा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आहे त्या बापाने दुःख करण्याची काय गरज आहे मा? आमच्या वडिलाकडे जर कोणी बोट दाखवलं असेल तर त्याचा हात काढण्याची ताकद आहे मा आमची. बाबा का दुःखी आहेत मा? ऐका बरं, ऐका बरं, मी ऐकतो, तुम्ही ऐका. राघव, मी तुझ्या वडिलाला 2 वर मागितले. कोणचे वर मागितले मा? मी पहिला वर असा मागितला की ज्या गादीवर तू बसणार होता ना त्या गादीवर तू नाही, भरत बसला पाहिजे. भरताला गादी द्यायची, मी हा वर मागितला. बघा, मोठी माणसं मोठी असतात, मोठी माणसं सरळ असतात. म्हणजे सरळ, माझ्या रामप्रभूचा स्वभाव इतका सरळ आहे. मा, किती मोठं केलं तू मा मला? मा, माझी इच्छा पूर्ण केली तू, माझ्या मनातली हीच इच्छा होती मा. किती मोठं केलं तू मला, किती मोठं केलंय. अरे, मी जर राजा झालो असतो तर लोकांनी फक्त मला राजा म्हटलं असतं, फक्त राजा म्हटलं असतं. पण माझा भरत ज्या वेळेला राजा होईल ना त्यावेळेला लोक मगता फक्त राजा म्हणणार नाहीत, राजाचा मोठा भाऊ म्हणतील. किती मोठं केलंय तू मला. दुसरा वर कोणचा मा? तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. मग तर तू माझ्यासाठी कल्पतरू ठरलीस. 14 वर्षाचा वनवास जर तू मला मागितला असेल तर मला साधू संतांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली तो. बस मग एवढ्याशा गोष्टीसाठी बाबा दुःख करतायत. एवढीशी गोष्ट होती महाराज, एवढीशी गोष्ट होती. कीर्तनाला वेळेवर जाणं जर गोष्ट कठीण असेल नाही का, नाही का, तर 14 वर्ष राजगाती सोडून वनवासात जाणं ही गोष्ट एवढीशी होती, एवढीशी होती. पण मोठी माणसं दुःखाला मोठं समजत नसतात.
आईनं जर सांगितलं असेल तर मी वनवासात गेलं पाहिजे आणि रामप्रभू वनवासाची तयारी करतात. मुलगा असेल ना, मुलगा त्याच्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे क्रमप्राप्त आहे, केली पाहिजे. कारण तुमची त्यांनी केली म्हणून. लहान होता, आई अशी टाकत होती, त्याच्या बाजूनं बसत होती आणि त्या मुलाला बोलत होती. 4 महिन्याचं होतो ते. 4 महिन्याच्या पोराला काय समजते? एकटीच घरामध्ये त्या पोराशी बोलते, माझं चकुला आता झोपणार आहे, माझा बाडू आता झोपणार आहे, छान छान झोपायचं दादा, माझे भांडे राहिले. असंच ना? काय समजते त्या पोराला सांगा तुम्ही? काही समजते का? काहीच समजत नाही. ते फक्त थोडंसं गालातल्या गालात हसल्यासारखं करते, माझे भांडे राहिले, आता माझं धुणं राहिलं, स्वयंपाक राहिला दादा, आता छान छान झोपायचं आहे, असं बोलते का नाही? बोलते का नाही? बोलते का नाही? आता तुझे पिता घरी येणार आहेत, पिता घरी येणार आहेत तुझे पिता. तुमच्याकडे पिताच म्हणतात ना? नाही, पिता म्हणतात, पहिलं पिताच म्हणतात ना. हो, पिताच म्हणतात ना इकडे बापाला पिताच म्हणतात ना. पप्पा नाही, आपल्या काळात हो, यायचं जाऊ द्या. पिताच ना. पिता घरी येणार आहेत, पिता. त्यांच्या अंगावर मला थंडगार पाणी टाकायचं आहे, त्यांना फुटाणे खायला द्यायचे आहे. असं बोलते का नाही प्रेमाने? मग लहानपणी तुम्हाला काहीच कळत नसताना जर माय प्रेमाने बोलत असेल तर म्हातारपणी मुलाने सुद्धा आपल्या आईशी प्रेमाने बोललं पाहिजे का नाही? तुमचं काय मत आहे? नाही बोललं पाहिजे? बोललं पाहिजे का नाही? प्रेमाने बोलणं एवढंच मागते का नाही माय? दुसरं काय मागते सांगा तुम्ही? काही मागत नाही, काही मागत नाही. काही बिचारे म्हणत असतात की आमच्यावर आमच्या म्हातारीचं लक्ष कमी आहे, म्हणतायत ना? म्हणतायत. काही कोण सांगणारं भेटत असेल बिचारायला? नाही का? नाही? कोण भेटते? जास्त जोरानं बोलणं, भाकर भेटणार नाही तुम्हाला. सज्जनानो, असू द्या एखाद्या मायला 5 मुलं, तिला विचारा एकांतामध्ये यातला आवडता कोणचा आहे म्हणून. तिच्या डोळ्यात पाणी असेल आणि ती म्हणेल की महाराज माझे डोळे पहा, हे डोळे उजवा आणि डावा याच्यात काही भेद करता येतो का? हा आवडताय ना, हा नावडताय म्हणून. हे सगळे माझे डोळे आहेत महाराज. हे पोरं जरी असे म्हणत असले तरी मला मात्र सगळे प्रिय आहेत. आणि ते मुलं, ज्या मुलांशी अत्यंत प्रेमाने माय बोललेली असते, ते मुलं ज्या वेळेला म्हातारपणी आपल्या मुलांशी, आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलत नाही, त्यावेळेला मात्र माय बापाला जो पश्चाताप होतो ना, तो पश्चाताप कुठंच जात नाही महाराज. आणि म्हणून अरे वाईट आहे हे, म्हातारं व्हायचं नसते महाराज. कलियुगामध्ये जास्त म्हातारं होणं म्हणजे पाप आहे, लक्षात ठेवा. गुडघे दुखत असतात, पण लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या वेळेला तुमच्या आईच्या समोर उभे असाल आणि एखाद्या वेळेला तिच्या तोंडामध्ये थुंकी आली असेल, तुम्ही खापर लवकर दिसत नसेल, तर तुम्ही अत्यंत प्रेमाने तुमचा हात समोर होऊ द्या. तुम्हाला खरं सांगतो, जन्मभर तुम्हाला कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही बघा. खरंच नाही पडणार. आणि म्हणून रामप्रभूने जर मायबापाची सेवा केली असेल, त्यांचं वचन जर मानलं असेल तर आपण मानलं पाहिजे. आणि मानत असाल तर हेच विष्णूची महापूजा. तुम्ही ज्यांच्याकडे सेवा करताय, तुम्ही सेवा स्वीकारली ना, तुमचा कोणीतरी मालक आहे ना. तुम्ही जर कोणाला तरी मालक समजत असाल आणि त्याची सेवा जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल ना, तर तुम्हाला दुसरी साधना करण्याची गरज नाही. हेची विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती,
स्वामी काज आपल्या स्वामीचं काम, आपल्या मालकाचं काम अत्यंत प्रेमाने करणं ही विष्णूची महापूजा आहे. पहा, दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपण सुद्धा घरच्या शेतातल्यासारखं करणं विष्णूची महापूजा. दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक असेल तर तो घरच्या स्वयंपाका इतका चांगला करणं विष्णूची महापूजा. ही विष्णूची महापूजा आहे बरं का. ही विष्णूची महापूजा आहे. ही प्रामाणिकता म्हणजे विष्णूची स्वामी काज, स्वाम्याचं काम. बघा, तुम्हाला रामरायाच्या समोर हनुमंतरायाचं मंदिर दिसते, समोर दिसते. रामरायाच्या समोर हनुमंतरायाचं मंदिर दिसते. याचं कारण म्हणजे हनुमंतराय हे फार मोठे आहेत म्हणून नाही. तुम्हाला माहीत आहे की सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये महाराज. प्रभातीनं घ्यावी नाव माकडाचे, तैशी अभक्ताचे सर्व काळ. घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं तोंडसुद्धा पाहू नये. दिवसभर काम होत नाही. दिवसभर काम होत नाही. माकडाचं तोंड पाहिलं की दिवसभर काम होत नाही. एका माणसाने आपल्या महिलेला विचारलं की काय गं, 10 दिवस झाले बाहेर जातो पण माझं कामच होत नाही. कोणाचं तोंड पाहतो काय सांगा. सौभाग्यवतीने सांगितलं, तरी मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही घर सोडताना आरसा पाहू नका. कोणाचं तोंड पाहू नये. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे. त्या माकडाचं मंदिर, त्याचं मंदिर. अरे माकडाला काय किंमत आहे. एखाद्याला माकड म्हटलं तरी राग येतो महाराज. या योनीमध्ये माझे हनुमंतराय जन्माला आले. योनी जन्मला मरकट, परी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. त्यासी म्हणावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे. ऐसा पापिष्ट कोण आहे. कोण्याही योनीमध्ये तुमचा जन्म असू द्या, तुम्ही जर तुमचं काम प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्ही कोणी असला तरी लोक तुमच्यासाठी मंदिर तयार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. स्वामी काज दास्यत्व निकट हनुमंत दास्यत्व निकटे हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण सेवा महत्वाची. काय आपण सप्ताह करतो. आपण काय लहान लहान गोष्टी असतात. लोक टाळ आहेत ना महाराज, फेकून देतात अक्षरशः. टाळकरी 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 म्हणतात तुम्हाला. हां, टाळकरीच म्हणतात ना. टाळकरी 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 फेकून देतात अक्षरशः. असे टाकतायत, त्याच्यावर माणसं चालतायत. आमच्या दर्शनाची गर्दी करतायत आणि टाळावर पाय देतात. विठ्ठल टाळ म्हणतोय आपण. विठ्ठल दिल्ली विठ्ठल टाळ म्हणतो ना. हेच टाळ आहेत ना ते, का बैलाचे टाळ आहेत ते. हेच टाळ आहेत. याला विठ्ठल टाळ म्हणता लेकू तुम्ही. त्याला जर तुम्ही सुरक्षित ठेवत नसाल, काय सेवा करताय रे तुम्ही. काय सेवा करताय. अरे हे बिछाईत उचलण्याची सेवा सुद्धा जेवढं कीर्तनकाराला फळ नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवा. हे शतरंजा उचलण्याचे माहिती आहे तुम्हाला. माझे महाराज काय म्हणतात, कीर्तनाला जे जात असतील ना, जे कथेला जात असतील, त्यांच्या वाहना वाहण्याचं काम मी करेल. त्यांच्या वाहिल मोचे वाहना संत जाती हरी कीर्तना. आणि म्हणून जे जे काम तुम्ही स्वामीचं करत असाल, मालकाचं करत असाल, प्रामाणिकपणे जर असेल तर हेची विष्णूची महापूजा, स्वामी काज, गुरु भक्ती, आपल्या गुरुची सेवा, आपल्या गुरुवरची भक्ती, हेची विष्णूची महापूजा. पितृवचन, आपल्या आईवडिलाचं वचन, हेची विष्णूची महापूजा. आणि स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवा, पती, आपल्या पतीची सेवा, हेची विष्णूची महापूजा. सत्य बोले मुखे
दुखवी अनेकांच्या दुःखी, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विठोबार असाल, प्रामाणिकपणे करत असाल, 10 वर्ष झाले आपण करताय, निष्ठेने करताय, अनेक अडीअडचणी आहेत, दुसऱ्याची मुलं सांभाळायची असतात नाही का, आणि हे सांभाळत असताना अत्यंत प्रेमाने सांभाळायचे असतात. ह्या गोष्टी फार अडचणीच्या असतात महाराज नाही का. एखादी गोष्ट जर अचानक घडली तर लोक लगेच पाठीमागं लागतात, असंही असते. गेल्या 10 वर्षापासून या मंदिरामध्ये मी पाहतो राजू हे सगळं काम सांभाळते आणि निष्ठेने सांभाळते. एखाद्या गोष्टीचा निष्ठे केला ना तर तो फल देण्यासाठी किमान 12 वर्ष तरी निष्ठे टिकला पाहिजे नाही का, निष्ठे असला पाहिजे. ह्या सालं काही हो आपल्याला करायचं आहे, कोणी काही म्हणो आपल्याला पुढे जायचं आहे, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी वंदा. आता बघा तुम्ही, आता हे तर चांगलं काम आहे, हे करणारे माणसं सुद्धा नेहमी असंच म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा, बरोबर आहे ना. कोणी निंदा वंदा सोय धंदा आमचा. ते जर त्यांचा धंदा सोडत नसतील तर आपला धंदा तर चांगला आहे महाराज, असंच ना. कोणी निंदा कोणचा त्यांचा रोजचा आहे. ते निंदा केली तरी थांबतात का ते? का हो भाऊ, थांबतात का ते? तुम्ही नाही ते थांबतात का? नाही थांबत. मग वाईट माणसं जर निंदेला मानत नसतील तर चांगल्या माणसाने निंद्याला काय मानायची गरज आहे? हे सालं मस्त असतात ह्या गोष्टी. निंदा करणारी माणसं तर लेका इतका उपकारी असतात, तुम्हाला सांगतो की तसा उपकारीच नसते कोणी. तुम्ही धोब्याला कपडे धुवायला द्या, पैसे मागतो की नाही पहा. सुनीला किंवा शिष्याला द्या कपडे धुवायला, साबण मागते की नाही पहा. सुनीला किंवा शिष्याला कपडे धुवायला दिले ते साबण मागेल, धोब्याला कपडे धुवायला दिले तर ते पैसे मागेल. पण निंदा करणारा माणूस पैसेही मागत नाही, साबणही मागत नाही. निंदा करून निंदा करून निंदा करून तुमचे पापरूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहत नाही. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? स्वतः बिचारा नरकात चालला निंदा करून आपल्याला स्वर्गात पाठवून राहिला, याच्यापेक्षा तर उपकारी कोण असू शकते जगामध्ये? अशा अनेक संकटाला तोंड देत देत अनेकांची मनं सांभाळत या मुलांना सांभाळणारे राजू महाराज जर असतील, मला असं वाटते. तुम्हाला काही फी आहे का रे? नाही, काही पैसे गिशे नाही ना? यांना खर्च नसतो का महाराज नाही का? 2 मुलं सांभाळणं कठीण आहेत घरातले. आता 2 नाही का, फार विचित्र असतात महाराज पोरं सांभाळायचे. ते मोबाईलशिवाय थांबतच नाहीत. ते आता खेळणे वगैरे नाही, मोबाईलच द्यावं लागतं त्याला. घरातला 1-2 मुलगा सांभाळणं जर कठीण असेल तर 13-14 मुलं सांभाळणं, वकील कोणाला हे बनवणं, ह्या गोष्टी फार कठीण आहेत. म्हणून सज्जनानो, कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काम पाहिलं पाहिजे. आपण काय करतो पहा. आपल्याला चांगलं काम दिसलं की आपल्याला खरूज होते, खरूज नाही का. वाईट कामाची नाही होत. चांगलं दुकान तुम्ही किती रोडवर टाका, गिराईकच येत नाहीत. आणि ते थुकत येणारे गिराईक किती बुडीत असू द्या, ते बरोबर शोध लावल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून याला मदत करा, याला सांभाळा. आम्ही फार लांबचे आहोत. राजूला माझे फोन असतात नाही का. मला असं वाटतं की आपण याला सांभाळलं पाहिजे. धर्म सांभाळण्यासाठी धर्मी सांभाळली पाहिजे. गोत्व हा धर्म असेल ना तर तो सांभाळण्यासाठी गाय सांभाळली पाहिजे. मातृत्व हा धर्म असेल ना तो सांभाळण्यासाठी माता सांभाळली पाहिजे.
तसा परोपकार जर हा धर्म कोणी करत असेल तर जो करत असेल त्याला सांभाळलं पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे. तुम्ही त्यांना सांभाळा, ते यांना सांभाळतील. म्हणून अशी शंका घेऊ नका. चांगल्या घेतलेली शंका माणसाला नरकात नेते बरं. घातली या भय नरका जाणे. देऊ नका लेको, पण शंका कशाला घेता. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. घर न किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना. मरहम पट्टी कर न सके तो खार नमक न लगा देना. दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. बरोबर, मदत करा. होत नसेल करू नका, पण त्रास देऊ नका. काही लोक असतील, काही लोकांनी वर्गणी दिली पाहिजे, हेच त्यांची मदत. काही लोकांनी वर्गणी नाही दिली चालते, पण सप्त्याला त्रास नाही दिला पाहिजे, हेच त्यांची मदत, हेच त्यांची मदत. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही यांना मदत करा, राजूला सांभाळा. याहीपेक्षा चांगलं ते या ठिकाणी या मुलांना सांभाळतील. तुम्हाला लेका हा योग आहे, तुम्हाला दान देण्याचा योग आहे, तुम्हाला हे यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा योग रामरायाने तुमच्या जीवनामध्ये आणलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे मंदिर ज्यांनी उपलब्ध करून दिलं, 10 वर्षापासून या मंदिरामध्ये हा उपक्रम चालतो, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. जे जे यांना मदत करत असतील त्यांनासुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत. मदत करत राहा. तुम्ही यांच्या कामी पडा, तो तुमच्या कामी पडल्याशिवाय राहणार नाही. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम्हें का पैसा वो 10 लाख देगा. म्हणून आपण हे केलं पाहिजे. आणि हेच कीर्तन आहे गड्या. कीर्तन काही ऐकण्यासारखं ऐकण्याकरिता मर्यादित नसते. म्हणून आपण हे करावं अशी आपल्याला प्रार्थना करतो. निष्ठेने करावं, याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. निश्चयाचे बळ निश्चयाचे समाधान तुमचे देखील चरण आता उठावे देवाचे चरण.
मंदिर